असं मला वाटतं। गेल्या महिन्याभरात जो त्याला वाचवणारी, एक महिनाभर जर असा चिल्लर माणूस इकडं तिकडं सापडत नसेल पोलिसांना, तर त्याला वाचवणारी एक यंत्रणा कार्यान्वित होती असं आपण म्हणू शकतो, असा अंदाज लावू शकतो। त्यामुळं त्यांचा शोध घेणं, आता तो सापडला असेल तर कसून त्याची चौकशी झाली पाहिजे असं माझं मत। त्याला वाचवायचा प्रयत्न करणाऱ्यांवर देखील मग गुन्हे दाखल झाले पाहिजे असं वाटतं का तुम्हाला? त्यांच्यावर देखील कारवाई झाली पाहिजे का? कारण महिनाभर त्यांनी त्याला ज्यांनी आश्रय दिला त्यांच्यावर देखील कारवाई ज्यांनी या व्यक्तीला समर्थन दिलं, सपोर्ट केला, वाचवण्याचा प्रयत्न केला, त्या सगळ्यांचे चेहरे या महाराष्ट्राच्या समोर आले पाहिजेत। शिवाजी महाराज, संभाजी महाराज, राजमाता जिजाऊ साहेब यांच्याबद्दल विकृत लिखाण करणाऱ्या व्यक्तीनं बोलणाऱ्या व्यक्तीला वाचवणारी प्रवृत्ती कोण आहे हे महाराष्ट्रासमोर आलं पाहिजे असं मला वाटतं। आताची अपडेट अशी आहे की प्रशांत कोरटकरनं जो अटकपूर्व जामीन अर्ज केला होता तो मागे घेतलेला आहे, त्याच्या वकिलांना आता मुंबईमध्ये माहिती दिलेली आहे। मी सुद्धा आमचे वकील ॲडव्होकेट असीम सरदे सरांशी बोललेलो आहे। एकदा तो जामीन होता तो अटकपूर्वसाठी होता, आता अटक झाल्यानंतर त्याचा रिलेव्हन्सच राहत नाही, त्यामुळे मागं घेतला काय आणि न घेतला काय याचा काही संबंधच येत नव्हता। आता त्याला अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केलेला होता, अटक झालेली आहे, तांत्रिकदृष्ट्या आता त्या अर्जाचा काहीच रिलेव्हन्स राहिलेला नाही असे आमच्या वकील साहेबांनी आम्हाला सांगितलेलं होतं। प्रश्न त्यासाठीच होता की एका बाजूला त्याच्यावर सुनावणी होणार होती, महिनाभर तो सापडत नव्हता, मात्र सुनावणी होण्याआधी एक तासभर आधी तो पोलिसांना सापडतो। हा योगायोग मग म्हणजे कसं बघताय या सगळ्या? या सगळ्याचाच तपास केला पाहिजे असं माझं मत आहे, आणि हा योगायोग आहे का मुद्दाम म्हणून केला हा सगळ्याचा तपास करायला पाहिजे। आता मी इथं बसून तर ते सगळं सांगू शकत नाही की नेमकं काय झालं, पण घटना अशा घडतात की योगायोग वाटावा असं वाटतंय। काय सांगाल? आपण पाहतो की तुमचे जे काही व्हिडिओज आहेत त्याच्या खालचे पोस्ट जर वाचले तर अनेक जण विकृत पद्धतीने बोलत असतात। तुम्हाला फोन करताना सुद्धा रात्री 12:15च्या दरम्यान फोन आलेला आहे, म्हणजे कुठेतरी वेगळ्या पद्धतीनं जे खरे विचार मांडतात त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला जातो या महाराष्ट्रात असं वाटतंय। सगळ्या भारतभरातच गेले 10-15 वर्ष ही परिस्थिती आहे, कारण सगळ्या भारतात आपली मित्रमंडळी आहेत, जे सत्य इतिहास मांडत असतात त्या सगळ्यांना असा त्रास दिला जातो, अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन ट्रोलिंग केलं जातं, कुटुंबावर बोललं जातं, आणि ही सगळी मंडळी जी आहेत ती प्रोफाईल लॉक असणारे असतात किंवा एका विशिष्ट विचारधारेच्या संबंधित, एका विशिष्ट विचारधारेच्या फॉलोअर असणारी ही सगळी मंडळी आहेत, आणि ही विकृत मंडळी आहेत। त्यांना फक्त ते पाठीमागून धमक्या ते देतात, समोरून बोलायचं आतापर्यंत कुठल्याही व्यक्तीचं धाडस झालेलं नाही, कारण आम्ही सत्य सांगतो, आणि सत्य मी तर इतिहास संशोधनाचं जे काम करतो, अभ्यासाचं काम करतो, त्याच्यात कागदपत्र बोलत असतात, मी स्वतःचं काहीच सांगत नाही, जे सत्य कागदात आहे ते मी मांडत असतो। आणि असे ट्रोलिंग करणाऱ्यांना, जसे हे कोरटकर सारखे विकृत आहेत तसेच हे ट्रोलिंग करणारे सुद्धा विकृत आहेत, यांच्यावर सुद्धा कारवाई केली पाहिजे। आणि समाज सगळं बघत असतोय की ग्रुपनं येऊन कशा पद्धतीनं एखादी टोळधाड जशी असते तशा पद्धतीनं सत्य इतिहास मांडणाऱ्यांच्यावर कशा पद्धतीने एका विशिष्ट विचारधारेचीच मंडळी एकत्र येऊन कसं करतात हे सगळं बघत असतं। शिवाजी महाराजांच्या विचाराने हे सरकार चालतं असं म्हणता, मग अशा गोष्टींवर या सरकारनं कशा प्रकारे लक्ष दिलं पाहिजे, काय खबरदारी घेतली पाहिजे असं वाटतं? महाराष्ट्रात कुठलंही सरकार येऊ दे ते शिवप्रेमी असतं अशी माझी धारणा आहे, मी पहिल्यापासून सांगतोय। मग कुठल्याही विचारधारेचे येऊ दे, त्यांचे विचार वेगवेगळे असतील, पण अशा पद्धतीनं शिवाजी महाराजांच्यावर एकदम खालच्या थरावर जाऊन बोलणाऱ्यांच्यावर सरकारनं कडक कारवाई करावी, त्यांना थोपवलं जायला पाहिजे त्यांना, ही अपेक्षा जशी सगळी माझी आहे तशी सगळ्या इतिहासप्रेमींची, सगळ्या शिवाजी महाराज, महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शाहू महाराज यांच्या अनुयायांची आहेच। हिंदीमध्ये क्या कहेंगे प्रशांत कोरटकर को आज गिरफ्तार किया? उसको वो इधर उधर भाग रहा था और अभी उसको डिटेन किया गया है, अटक किया गया है, ऐसी खबर आ रही है। एक